आतापर्यंत आपण गेल्या 2 भागात चर्चा केल्याप्रमाणे आयटी क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर किंवा आपल्या आयटी या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करायची असेल तर काय शिकायला पाहिजे, कसं शिकायला पाहिजे याच्याविषयी आपण बोललो. या भागामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांना आपलं प्रोजेक्ट कसं करायचं, कोणचं करायचं याच्याविषयी कानेटकर सर मार्गदर्शन करणार आहेत. तर मला वाटतं सर्वात पहिला प्रश्न मी हा विचारेन सर तुम्हाला की प्रोजेक्ट कसं करायचं, कशी सुरुवात करायची. सुरुवातही करण्यापेक्षा त्याच्या अगोदरही मी असं म्हणेन की प्रोजेक्टचं महत्व आपण समजून घ्यायला पाहिजे. जर तुम्ही मला विचाराल तर मी असं म्हणेन की कुठल्याही एका डिग्री प्रोग्रामचे जे अनेक विषय विद्यापीठात आपण शिकतो ते सगळे विषय समजा तराजूचा एका पडद्यात ठेवले आणि प्रोजेक्टला दुसऱ्या पडद्यात ठेवलं तर दोघांचं वजन हे सारखं राहणार आहे. म्हणजे प्रोजेक्टचं महत्व तितकं आहे जितकं बाकी सगळे विषय मिळून तयार होतील तितकं महत्व प्रोजेक्टचं आहे. तर प्रोजेक्ट हे चांगलं असलंच पाहिजे, कारण बाकी सगळे विषय तर विद्यार्थ्यांनी नेमून दिलेले आहे की हे विषय तुम्हाला ही डिग्री मिळवण्याकरता करावे लागणार आहेत. त्यात तुम्हाला चॉईस नाही आहे. 2-4 एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट असू शकतात फायनल इयरमध्ये, पण बाकी तर सगळे विषय विद्यापीठांनी जे सांगितले तेच करणं भाग आहे. अर्थात त्यांनी ते बरीच चर्चा केल्यानंतर सगळ्यांचे ओपिनियन्स, एक्सपिरियन्सेस हे घेतल्यानंतर ते विषय ठरवलेले असतात. असं कोणी रॅन्डमली कुठलंही काही ठरवतं असं होत नाही. तर ते सगळे विषय तर प्रत्येक विद्यार्थ्याला करावेच लागतात. पण प्रोजेक्ट हा एक विषय असा आहे ज्याच्यात त्याला त्याच्या मनाच्या इच्छेप्रमाणे काही करता येतं. तर जी काही भरारी त्याला मारायची असते ही तो प्रोजेक्ट या विषयाद्वारे नक्की करू शकतो. आणि बरेचदा काय होतं की प्रोजेक्टला एक असा मार्क्सचा एक असा ब्लॉक असा समजला होतो. बऱ्याचशा कोर्सेसमध्ये तुम्ही बघाल की 200 मार्काचं प्रोजेक्ट असतं किंवा 300, 350 मार्कांपर्यंत सुद्धा प्रोजेक्ट असतं. तर बरेच लोक त्याच्याकडे असं बघतात की याच्यात मला अपॉर्च्युनिटी आहे जास्त स्कोअर करण्याची. ते अपॉर्च्युनिटी जरूर आहे, पण प्रोजेक्टला आपण मार्कांच्या याच्यात बांधून ठेवायला नको. आणि प्रोजेक्ट ही एक आपल्याला मिळालेली एक संधी आहे ज्या माध्यमाच्या द्वारे आपण जे काही शिकलो आतापर्यंत आणि आपली जी काही कॅपेबिलिटी तयार झालेली आहे त्याचं आपण एक खरोखर असं एक चित्र निर्माण करू शकतो जर आपण चांगलं प्रोजेक्ट सादर करू शकलो तर प्रोजेक्टचं महत्व आहे. आणि प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे मार्कांकडे फारसं लक्ष न देता आपल्या इच्छेप्रमाणे चांगला काहीतरी कार्यक्रम राबवण्याचा त्याच्यात प्रयत्न करायला पाहिजे. सर्वात पहिल्यांदा तर आयडिया यायला पाहिजे आणि ती आयडिया कशी आहे याच्यावर पुढचं बरंचसं काही अवलंबून असतं. पण आजकाल जे मुलांचे प्रोजेक्ट्स मुलं जे करतात आयटी या क्षेत्रात ते पाहिलं की असं वाटतं की पुष्कळदा त्याच्यामध्ये त्यांना जरा कल्पनांची कमतरता आहे. म्हणजे असं का आणि कोणते प्रोजेक्ट्स म्हणजे त्यांनी करायला नको जे खूप जुने झाले आहेत किंवा गुळगुळीत झालेले आहेत असे विषय कोणते. आता बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये तुमच्या लक्षात येईल की तेच ते प्रोजेक्ट दर 2-3 वर्षांनी परत केले जातात. विद्यापीठाचं ऍडमिनिस्ट्रेशन हा एक अतिशय प्रिय असा प्रोजेक्टचा विषय आहे. इतक्यांदा ऍडमिनिस्ट्रेशन करतात तरी असं लक्षात येतं की त्यांनी जी तयार केलेली सिस्टम आहे किंवा त्यांनी जी तयार केलेलं सॉफ्टवेअर आहे ते शेवटी विद्यापीठ वापरत नाहीच आहे. म्हणजे ते फक्त प्रोजेक्ट पुरतच त्याचा उपयोग त्या विद्यार्थ्याला झाला, त्याचं पुढे काहीच नाही झालं. बरोबर. त्यांनी एक आपला थिसिस तयार केला, प्रोग्राम तयार केला, तो टाईप केला, विद्यापीठाला सबमिट केला आणि तो विद्यापीठाच्या लायब्ररीतल्या कुठल्या तरी रकान्यात जाऊन बसलाय आणि त्याच्यावरची धूळ सुद्धा पुसायला कोणाला आता वेळ उरलेला नाही. ते याचं इंडिकेटर आहे की ते प्रोजेक्ट तेवढं चांगलं नव्हतंच. म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी त्या प्रोजेक्टमध्ये नव्हती. एक नुसता एक एफर्ट म्हणून तुम्ही जरी त्याला अप्रिशिएट केलं तरी ते लोकांनी वापरलं पाहिजे. कुठलं प्रोजेक्ट चांगलं आहे असं जर मला कोणी विचारलं तर मी सांगेन की दुसऱ्या कोणीतरी त्याच्यात जर इंटरेस्ट घेतला की तू काय केलं आहे किंवा तू केलेलं काम आहे त्याला मी पुढे कसं नेऊ शकतो असं जर काही त्या प्रोजेक्टबद्दल झालं तर ते एक चांगलं प्रोजेक्ट आहे. नाही तर काय होतं की पेरोल प्रोसेसिंग सिस्टम, एक्झामिनेशन प्रोसेसिंग सिस्टम, ऍडमिशन सिस्टम हे प्रोजेक्ट अनेक वर्ष अनेक लोकांनी केले पण त्याचं पुढे काहीच फलित झालेलं नाही. आणि काही ठिकाणी तर इतकी पॅथेटिक सिच्युएशन आहे असं मी तुम्हाला सांगतो की लोक म्हणतात की मी सी लँग्वेजमध्ये प्रोजेक्ट केला किंवा मी C++ मध्ये प्रोजेक्ट केला किंवा मी ओरॅकलमध्ये प्रोजेक्ट केला. हे विसरूनच जातात की
कुठली लँग्वेज तुम्ही वापरली आहे हे महत्वाचं नाहीच आहे. तुम्ही असं म्हणता का की मी अप्लाइड मेकॅनिक्सचा प्रॉब्लेम कॅसिओ कॅल्क्युलेटरने सॉल्व्ह केला किंवा सिटीजन कॅल्क्युलेटरने सॉल्व्ह केला, बरोबर, त्याला काहीच अर्थ नाही ना. तुम्ही प्रॉब्लेम काय सॉल्व्ह केला हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही ते सॉल्व्ह करण्याकरता कॅल्क्युलेटर कुठला वापरता हे अगदी दुय्यम दर्जाचं आहे. अच्छा, तुम्ही कुठलाही कॅल्क्युलेटर वापरा, तो काही प्रश्न नाही. तसंच प्रोजेक्टचं आहे की तुम्ही तुमची लँग्वेज आणि टूल्स आणि टेक्निक्स वापरून काय तयार केलं हे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही ते जावा लँग्वेज मधनं केलंय किंवा सी लँग्वेज मधनं केलंय किंवा C++ मधनं केलाय, तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ .NET वापरलाय की तुम्ही नेटबीन्स वापरलाय, याच्याप्रमाणे ठरत नाही तुमचं प्रोजेक्ट किती चांगलं आहे. टूल खूप ऍडव्हान्स असेल हो, पण ते ऍडव्हान्स टूल वापरून तुम्ही काय केलं बरोबर, हे सगळ्यात शेवटी महत्वाचं असतं. बरोबर. कुठला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला हे सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रोजेक्टमधली. प्रॉब्लेम जरी काही तोच असला तरी पुष्कळदा तो सॉल्व्ह करायची पद्धत वेगळी असू शकते. जसं पुष्कळदा असं लक्षात येतं की मुलं जेव्हा प्रोजेक्ट करतात, समजा विद्यापीठासाठी प्रोजेक्ट करत असतील, तर असं लक्षात येतं की मुळात त्यांचा प्रोजेक्ट विद्यापीठात वापरलं गेलं नाही. याचं कारण हेच की ते घरी बसून केलं, त्यांनी विद्यापीठातील लोकांशी बोलले सुद्धा नाही की त्यांचे प्रश्न काय आहेत. तर प्रश्न समजून घेणं मला वाटतं एक महत्त्वाची बाब असू शकते. प्रोजेक्ट करत असताना सगळ्यात पहिली पायरी जी असते ती रिक्वायरमेंट गॅदरिंग ज्याला म्हणतात, की काय समोरच्या माणसाची काय रिक्वायरमेंट आहे, म्हणजे मी ऑटोमेट काय करू. बरोबर. मला जर त्याला काय करून घ्यायचं हेच कळलं नाही तर मी ते करूच शकणार नाही. बरेचदा असं सुद्धा होतं की आपण रिक्वायरमेंट मागायला जातो, पण जो सांगणारा असतो त्याला सुद्धा स्वतःच्या रिक्वायरमेंट्स पूर्णपणे माहीत नसतात. बरोबर. पण मग त्याला आपल्याला बोलतं करावं लागतं, त्याला विचारावं लागतं की अरे बाबा तू हे काम करतो, तू या याच्यातलं सगळ्यात कंटाळवाणं काम तुझं कुठलं आहे. मग तू सांगतो हे याला मला भरपूर वेळ लागतो आणि मी याची टाळमटाळ करतो. मग आपण विचार करायला पाहिजे की हे जे काम आहे हे जर मशीनच्या द्वारे किंवा सॉफ्टवेअरच्या द्वारे आपल्याला त्याला करून देता आलं तर त्याचं आयुष्य नक्कीच जास्त चांगलं होईल. तर असे कुठले प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे रोजच्या कामातले कुठले प्रॉब्लेम्स आहे. कारण बऱ्याचशा जॉब्समध्ये असं असतं की रिपिटेटिव्ह गोष्टींवरच एक एम्प्लॉई काम करत असतो. बरोबर. त्याला नंतर मग कंटाळवाण्या व्हायला लागतात, मग त्याची टाळमटाळ व्हायला लागते, मग सगळं ओव्हरऑल सिस्टम सफर होतं त्याच्यामुळे. अच्छा. तर अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्या कामासाठी सिस्टमचा वापर करू शकतो. एक साधं उदाहरण देतो की विद्यापीठात विद्यार्थ्यांनी फी भरली की एक रिसीट त्याला फाडून द्यावी लागते. तर अशा अनेक कम्प्युटर सिस्टम्स आहे, अशा अनेक कम्प्युटर सॉफ्टवेअर आहे ज्यात तो रिसीट नंबर जो आहे तो त्याला हाताने टाईप करावा लागतो. आता तुम्ही मला सांगा की समजा 1201 हा रिसीट नंबर फाटला तर दुसरी पुढची रिसीट कुठली येणार आहे, 1202च येणार आहे. बरोबर. त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही, अगदी कॉमन सेन्स आहे. पण ही सुद्धा सोय सॉफ्टवेअरमध्ये केलेली नसते, त्याला ते ऍक्च्युअली टाईप करावं लागतं. म्हणजे त्याचा प्रॉडक्टिव्ह वेळ उगीच फालतू कारणांमध्ये जातो. बरोबर. तसं समजा विद्यापीठाला अप्रूव्ह करायचे असतील स्टुडंट्स, एका परीक्षेसाठी समजा 100 विद्यार्थी बसणार आहे, त्यांना अप्रूव्ह करायचे बाबा याचं सगळं बरोबर आहे, याला परीक्षेला बसायला परवानगी देण्यात यावी. तर त्याचं काय करावं लागतं की असे चेक बॉक्सेस असतात. हा चेकबॉक्स, हा चेकबॉक्स, हा चेकबॉक्स, हा चेकबॉक्स, असा आपला तो जो रजिस्ट्रेशन मधला जो माणूस असतो त्याला करायचं असतं, त्याला 100 विद्यार्थ्यांकरता 100 वेळा क्लिक करावं लागतं. बरोबर. पण एक साधी गोष्ट सुद्धा नसते की सिलेक्ट ऑल. तर सिलेक्ट ऑल केल्याबरोबर सगळे आपोआप सिलेक्ट व्हायला पाहिजे ना. बरोबर. तर हा युजर इंटरफेस जो आहे, हा युजर इंटरफेस अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे कुठल्याही प्रोजेक्टमध्ये. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. बरोबर. की युजर इंटरफेस कसा निग्लेक्ट होतो. अच्छा. आणि त्याचं महत्व किती आहे. एकदा एक कम्प्युटर प्रोफेशनल असतो, त्या कम्प्युटर प्रोफेशनलला घरून फोन येतो आईचा त्याच्या की अरे बाबा घरचा कम्प्युटर मी चालू केलेला आहे, तो मला आता बंद करता येत नाही, मी काय करू. तर हा कम्प्युटर प्रोफेशनल सांगतो तो आई असं कर, तू स्टार्ट बटनवर क्लिक कर. तर ती म्हणते अरे मला स्टार्ट नाही करायचंय, मला बंद करायचंय मशीन. तर तो सांगतो अरे बंद करायला स्टार्टवर क्लिक करावं लागतं. म्हणजे मायक्रोसॉफ्ट सारखी एवढी मोठी कंपनी सुद्धा कम्प्युटर बंद करण्याकरता स्टार्टवर क्लिक करायला लावते. म्हणजे युजर इंटरफेस जो आहे तो एवढ्या मोठ्या कंपनीकडनं सुद्धा निग्लेक्ट होऊ शकतो. की एका साध्या माणसाला कम्प्युटर बंद कसा करावा हे असं कोणी इमॅजिन नाही करत ना. पंखा बंद करायचा म्हणजे काय, बटन बंद करायचं. मग कम्प्युटर बंद करायचं म्हणजे काय, स्टार्टवर तर नाही क्लिक करणार ना, तर तुम्ही स्टॉप कुठेतरी बटन असायला पाहिजे होतं, पण ते नाही. आज जग सगळं 95% जग विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरतं. तर ते लोक सुद्धा कम्प्युटर बंद करताना स्टार्ट या बटनवर क्लिक करूनच बंद करतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात युजर इंटरफेसमध्ये ज्याच्याकडे अगदी मायन्युटली बघून
तुम्ही तयार करायला पाहिजे की हे वापरायला कसं सोपं होणार आहे. बरोबर. कारण शेवटी कम्प्युटिंगचा गाभा हा आहे की तुमचं लाईफ चांगलं इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे ना त्याच्या थ्रू. तर असे कोणते विषय आहेत आजच्या जमान्यामध्ये की ज्या मुलांनी कन्सिडर करायला हवे आणि ज्याच्यामुळे त्यांच्या करिअरला सुद्धा मदत होईल आणि शिवाय त्यांच्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा वाट मिळेल? अनेक असे विषय असू शकतात. जसं तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर आज दहशतवाद जिकडे तिकडे फोफावतो आपण पाहतो. समजा कुठे असा एक बॉम्ब दिसला बा कोणाला, कोणी रिपोर्टही केला, तर तुम्ही बघितलं असेल असं की गणवेश वगैरे परिधान करून कोणीतरी जातं आणि मग ते बॉम्ब विझवण्याचा म्हणा किंवा डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करतो. बाकी सगळे गंमत बघत असतात, पण तुम्ही थोडासा विचार करून बघा की ज्यांनी तो पेहराव घातलेला आहे आणि तो जो बॉम्बच्या जवळ जातोय त्याच्या मनात काय होत असेल. बरोबर. आणि हे सगळं करायची गरज नाही ना. आज रोबोटिक्स इतकं प्रगत शास्त्र झालेलं आहे. तुम्ही एक असा बॉम्ब डिफ्युजिंग रोबोट तयार करू शकता ना की जो जाईल व बॉम्ब डिफ्यूज करून येईल. काही फार वाईट झालंच तर तो रोबोट जाईल, माणूस तर वाचेल ना. तर ही एक सिंपल आयडिया आहे. ही कोणीतरी जर उचलून जरी ते करणं सहज शक्य आहे. आजची टेक्नॉलॉजी इतकी प्रगत नक्की झालेली आहे की एक बॉम्ब डिस्पोजल रोबोट आपण तयार करू शकतो. जर रोबोटच्या थ्रू वेल्डिंग करता येतं, कॉम्प्लिकेटेड सर्जरीचे ऑपरेशन्स करता येतात, तर बॉम्ब डिस्पोजल करणं सहज शक्य आहे. फक्त कोणीतरी विचार केला पाहिजे आणि ते घडवून आणलं पाहिजे. बरोबर. आणि अशा आयडियाज स्टुडंट्स अगदी सहज ट्राय करू शकतात. अच्छा. दुसरं आपण बघतो आजकाल बरेच असे टॉक शोज म्हणा किंवा रियालिटी शोज होतात किंवा म्युझिकचे शोज होतात. इतक्यातच लिटिल चॅम्प्स आपण सगळ्यांनी बघितलं महाराष्ट्रभर. बरोबर. त्याच्यात जेव्हा तो जो गाणारा व्यक्ती असतो त्याला सांगण्यात येतं तू छान परफॉर्म कर, नुसतं गाणं नको म्हणून परफॉर्मन्स तुझा छान व्हायला पाहिजे. मग तो आपला स्टेजवर इकडे जातो तिकडे जातो, असे हात करतो तसे हात करतो, गाणं म्हणतो. तर ते करत असताना त्याच्यावरचा जो फोकस केलेला बीम असतो, लाईट असतो, तो एक मॅन्युअली तो जसा जसा जातो तसा तसा तो पुढे जातो. कधी असंही लक्षात येते की अरे लाईट थोडा पुढे चालला गेला आणि हा मागे राहिला, किंवा तो मुलगा पुढे चालला गेला, लाईट मागे राहिला. बरोबर. हे सुद्धा ऑटोमेट करता येतं ना. मोशन सेन्सर्स नावाची एक गोष्ट असते एम्बेडेड सिस्टममध्ये. ती जर वापरली तर तो माणूस जसा जसा फॉलो होईल तसा तसा त्याच्या मागे बीम जाईल. तो जर परत फिरला तर तो बीम सुद्धा परत फिरेल. हे अजून एक एम्बेडेड सिस्टमचा अतिशय उत्कृष्ट आणि उपयुक्त असा प्रोजेक्ट ठरू शकतो. कारण अनेक लाईव्ह शोज होतात, त्या लाईव्ह शोजमध्ये याचा वापर होऊ शकतो. अच्छा. तसंच त्याच्यात लाइटिंग सिस्टम जी असते ती सुद्धा प्रोग्रामेबल करू शकता ना तुम्ही. अच्छा. ते सुद्धा एक एम्बेडेड सिस्टमचं प्रोजेक्ट आहे. रोजच्या जीवनात तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असे अनेक विषय सापडतील की जे सहजगत्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता सॉफ्टवेअरच्या द्वारे. जसं आपल्या इथे आपण कुठल्याही हायवेला जातो, टोल द्यायला थांबतो, तर त्या टोल द्यायला थांबताना तुमच्या लक्षात येईल की मागच्याला समोर जायचं असतं. त्याची अगदी चढावड असते की माझा पहिला कसा नंबर लागेल. ती चढावड तुम्हाला कम्प्लिटली अवॉइड करायची असेल तर तिथे थांबायची तुम्हाला गरजच नको पडायला ना. टोल कलेक्ट करण्याकरता थांबायची गरजच नको पडायला. त्याच्यासाठी काय करू शकतो की एक त्याच्यावर एक अशी सिस्टम लावू शकता, एम्बेडेड सिस्टम. त्याच्या खालनं कार गेली की त्या कारच्या नंबर प्लेटचा फोटो नाही गेलाय आणि आतमध्ये एक डिव्हाइस जायचं. त्या डिव्हाइसमध्ये जसं आपले टॉपअप कार्ड्स असतात ना मोबाईलचे वगैरे, तसं एक टॉपअप करून ठेवायचं. त्या खालनं एकदा गेली की तेवढे मायनस होणार त्याच्यातनं. अशा सिस्टम्स जगभर, जसं सिंगापूरला गेले तुम्ही तर तुम्हाला या सिस्टम्स अगदी सर्रास सापडतात. आणि या डिझाईन करायला तसं काही फारसं नॉलेज लागत नाही. तुम्हाला सी प्रोग्रामिंग माहीत असलं, थोडं फार एम्बेडेड सिस्टम्स माहीत असलं, तुम्ही असा प्रोजेक्ट सहज करू शकता. एक्सपेरिमेंटल बेसिसवर चालू तर करूच शकता. बरोबर. होऊ शकतं तुमच्या नंतरचा येणारा जो विद्यार्थी आहे तो याला अजून पुढे नेला, जास्त मार्केटेबल करेल, जास्त छोटं करेल, जास्त मिनिएचरायझेशन करेल आणि ती आयडिया पुढे नेईल. पण ही सुरुवात कोणीतरी जरूर करू शकतो. अगदी बरोबर. प्रोजेक्ट ही गोष्ट असते जनरली लोक एकत्र मिळून करतात. ही एकट्याने करायची गोष्टच नाहीये, कारण पुष्कळदा त्याच्यात अडथळे येतात. अडथळे आले की जर एकापेक्षा दोघं बरं असं आपण म्हणतो, तसं जास्त लोक असले तर प्रॉब्लेम सुटतात आणि प्रोजेक्ट सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात. तर ते कसं काय घडवून आणायचं त्याच्याविषयी काही तुम्ही सांगू शकाल का? सगळ्यात आधी तर जसं एखादा प्रोजेक्ट एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीला करायला आला तर तो मॅनेजर काय करतो तिथला, सगळ्यात आधी तो प्रॉब्लेम काय तो समजावून घेतो. त्याच्यानंतर या प्रॉब्लेमवर काम करण्याकरता आपल्या कंपनीत कोण कोण लोक आहेत त्यांना जमा करतो. म्हणजे सगळ्यात आधी कुठल्याही प्रोजेक्टची सुरुवात होते टीम तयार करण्यापासून. तर आधी टीम तयार केली पाहिजे. तसंच विद्यार्थी जेव्हा प्रोजेक्ट करतात त्यांनी सुद्धा एक टीम तयार केली पाहिजे, किंवा आपल्याशी कम्पॅटिबल कोण आहे, आपलं नॉलेज लेवल, आपली वेव्हलेंथ याच्याशी जमणारं कोण आहे, असं एक 4 ते 5 जणांचा एक ग्रुप तयार करायला पाहिजे. तो ग्रुप तयार केल्यानंतर बोलायला पाहिजे लोकांशी की काय प्रॉब्लेम्स असू शकतात आणि ते प्रॉब्लेम्स
आयडेंटिफाय करायची की बाबा याच्यातला इंटरेस्टिंग कुठला वाटतो. मग तो एकदा आयडेंटिफाय झाल्यानंतर ते प्रॉब्लेमचं पूर्ण एक डॉक्युमेंट तयार करायला पाहिजे की हा प्रॉब्लेम काय आहे, हा सोडवला कसा जाणार आहे. बरोबर. आणि नंतर त्याचा प्रश्न येतो की याच्यासाठी मी टूल्स, टेक्नॉलॉजीज आणि लँग्वेज कुठला वापरणार. बरेचदा लोक उलटीकडनं सुरुवात करतात की मला लँग्वेज येते ही, मला टूल येत आहे, आता मी कुठलं प्रोजेक्ट करू. बरोबर. असं नसतं. कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्याकरता लागणारं जी कुठलं टूल असेल, त्या करणारा लागणारी जी कुठली लँग्वेज असेल ती मी आत्मसात करीन आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन. हा जास्त संयुक्तिक अप्रोच आहे. तर एकदा हे ठरलं की तुमची टीम ठरली, तुमचा प्रॉब्लेम ठरला, तुम्ही तो कसा सोडवणार याची एक थोडासा आराखडा ठरला, त्याच्यानंतर तो ऍक्च्युअली डिवाइड करायला पाहिजे की बाबा हे काम मी करीन, हे काम तू करशील, हे काम तू करशील. आणि हे सगळं एका सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल नावाची एक सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याची पद्धती आहे, त्याच्यामध्ये टाकून हे सगळं प्रोजेक्ट पूर्ण तयार करायला पाहिजे. हे करत असताना अशा अनेक ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये सिस्टम्स आहे की ज्याच्यात तुम्ही रिपोर्ट करू शकता की माझं एवढं झालेलं आहे, हे मी इथे ठेवलेलं आहे, ते तिथून घेऊन अजून पुढे कोणी त्याचं काही करू शकतं. तर एक असं इंटिग्रेटेड अप्रोच आपण घेऊ शकतो. नाही तर बरेचदा काय होतं की अर्ध्यापर्यंत प्रोजेक्ट जातं, कोणाचा तरी कम्प्युटर क्रॅश होतो आणि मग बाकीच्यांचं काम अडून बसतं किंवा आता काय करायचं, आता परत पहिल्यापासून सुरुवात करायची का. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट बरंच मॅच्युअर लेवलला पोहोचलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये. जर तुम्ही बघाल तर स्टुडंटनी सुद्धा ते आत्तापासूनच आत्मसात करून त्याप्रमाणे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याची जी पद्धत आहे ती अंगीकारली पाहिजे. पण हे सगळं वेगवेगळे टूल्स वापरणं, जसं तुम्ही व्हर्जन कंट्रोल सॉफ्टवेअर म्हणाले किंवा बग रिपोर्टिंग सॉफ्टवेअर, हे सगळं वापरणं स्टुडंटना सहज शक्य आहे का? अगदी सहज शक्य आहे. आणि ते ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये त्याचे अनेक चांगले एक्झाम्पल्स आहेत, डॉक्युमेंट्स आहे. फक्त ते इंटरनेटला त्या साईटला व्हिजिट करून ते डाउनलोड करून वाचणं हे मात्र ज्याचं त्याला करावं लागतं. अच्छा. अनफॉर्च्युनेटली बरेचसे लोक जेव्हा इंटरनेटवर काम करतात तेव्हा त्यांचा मॅक्झिमम वेळ ऑर्कुट या साईटवर जातो. बरोबर. जिथे संयुक्तिक मला असं वाटतं की काहीच होत नाही, टाइमपास नक्की होतो, पण त्यातनं तुम्हाला मिळतं काय. सर ते शेवटी एका स्टुडंटला किंवा एका विद्यार्थ्याला मला नाही वाटत काय फारसं मिळतं. पण चांगल्या साईट्सवर जर तुम्ही गेल्या, चांगल्या गोष्टी बघितल्या, त्या कशा इम्प्लिमेंट केल्या त्याच्याकडे लक्ष दिलं तर त्या तुम्हाला प्रोजेक्टमध्ये नक्कीच उपयोगी ठरू शकतील. बरोबर. आणि दुसरा एक कल बघितला गेला आजकाल, म्हणजे की आपल्याकडे जसं इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे इतर इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, तर पुष्कळ कॉलेजेसमधल्या रिसोर्सेस आणि फॅसिलिटीजचा प्रॉब्लेम आहे. तर स्टुडंट्स जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये येतात आणि सांगतात की आम्ही हे प्रोजेक्ट केलं, तेव्हा सांगतात की नाही माझं सगळं तसं झालं असतं, पण तर ही जी म्हणजे कारणमीमांसा देण्याची जी वृत्ती आहे त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? मला तर असं वाटतं की नुसतं रिसोर्सेसला ब्लेम करून काहीच होत नाही. अच्छा. रिसोर्सेस कमी जरूर आहे, म्हणजे या देशाला रिसोर्सेस किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं हे अगदी गरजेचं आहे. पण म्हणून ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण हातावर हात धरून बसून राहू असं म्हटलं तर मग कधीच आपला प्रोग्रेस होणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे जे काही अवेलेबल आहे त्याच्यात मी काय बेस्ट करू शकतो हे बघायला पाहिजे आणि ते करायचा प्रयत्न करायला पाहिजे. अच्छा. म्हणजे जे नाही आहे त्याच्यापेक्षा जे आहे त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रोजेक्ट एकदा तयार झालं की पुष्कळदा मुलांना, विशेष करून ग्रामीण भागातल्या मुलांना हा प्रश्न येतो की आता हे मी केलंय, चांगली गोष्ट तर केली आहे, एक तर याचा वापर व्हावा असं त्यांना वाटत असतं, आणि दुसरं हे मी लोकांना सांगू कसं, तर ते कसं करायचं म्हणजे, आणि त्याच्यासाठी काही मार्ग आहेत का? म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर तुम्ही ब्लॉग तयार करू शकता. म्हणजे जसं एक टीम तयार झाली की त्यांनी स्वतःचा एक ब्लॉग तयार करावा. ब्लॉग म्हणजे वेबवर असलेला तुमचा लॉग म्हणजे तुम्ही काय काय करता आहे, कुठल्या दिवशी काय केलं, कुठल्या दिवशी काय केलं, कुठल्या दिवशी काय केलं, याचा पूर्ण सविस्तर एक 6 महिन्यानंतर तुम्हाला आराखडा पाहायचा असेल की मी कुठून सुरुवात केली आणि कुठपर्यंत आलो, तर त्याची जशी आपण म्हणतो ना की प्रत्येक जण एक पर्सनल डायरी ठेवू शकतो, अच्छा, तशी डायरी ठेवण्यापेक्षा पब्लिकली अवेलेबल हा एक वेब ब्लॉग नावाचा प्रकार आहे. त्याच्यावर तुम्ही ही सगळी माहिती ठेवू शकता. बरोबर. प्रत्येक डेव्हलपमेंट टीम जी असते, जसं मायक्रोसॉफ्टमध्ये व्हिज्युअल C++ ची टीम आहे, तर व्हिज्युअल C++ चा एक ब्लॉग आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस डेव्हलपमेंटची जी टीम आहे त्यांचा एक ब्लॉग आहे. त्याच्यावर ते जे काम करतात आहे त्याच्याबद्दलची माहिती ठेवत असतात. त्याप्रमाणे या टीम मेंबर्सनी सुद्धा एक ब्लॉग तयार करावा. त्याला 2 नवे पैसे सुद्धा लागत नाही. अच्छा. blogspot.com वर जायचं, तिथे रजिस्टर करायचं आणि स्वतःचा ब्लॉग सुरू करायचा. अतिशय सोपी गोष्ट आहे ही. तर हे प्रत्येक टीमनी केलेलं असलं पाहिजे. बरोबर. त्यांनी एक हे होतं की तुमच्या कामाला काहीतरी सुसूत्रता येते. बरोबर.
तुम्ही कुठल्या डायरेक्शननी जात आहेत ते ठरतं. त्याचप्रमाणे जर हे पब्लिकली अवेलेबल असेल तर इतके लोक तुम्हाला मदत करायला तयार असतात की हे तुमचं चुकतंय, हे तुम्ही असं करून बघा, किंवा हे मी आधी ऑलरेडी केलेलं आहे, हा या मार्गाने ते होत नाही, या मार्गाने हे होतं. असे रेस्पॉन्सेस सुद्धा तुम्ही जे काम करता त्याच्याबद्दल लोक देत असतात. त्यांनी सुद्धा तुमच्या प्रोजेक्टला मदत होते. म्हणजे अनेक लोक जे तुमच्या जॉग्राफीमध्ये सुद्धा नाही आहे ते लोक सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार असतात आणि या मदतीनेच शेवटी प्रोजेक्ट पुढे जात असतं. तर याचा वापर नक्की करावा असं मला वाटतं. अच्छा, मला आणखी एक विचारायचं होतं की आजकाल हे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये म्हणजे इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलवर पेपर प्रेझेंटेशन किंवा इतर प्रकारच्या कॉम्पिटिशन्स होत असतात. तर प्रोजेक्टमध्ये त्याचा काही उपयोग होऊ शकतो का? जरूर होऊ शकतो, कारण शेवटी तुम्ही जे काही करता ते तुम्हाला प्रेझेंट करता यायला पाहिजे आणि या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला तुमचं काय काम केलं आहे हे प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळते. अच्छा. आणि ती संधी फक्त तुमच्या रिजन करता मर्यादित असायची गरज नाही. आज वर्ल्ड वाईड अशा कॉम्पिटिशन्स अवेलेबल आहे. गुगल अशी एक कॉम्पिटिशन घेतं, मायक्रोसॉफ्ट अशी एक कॉम्पिटिशन घेतं. जसं मायक्रोसॉफ्टची जर एक वेबसाईट आहे, तुम्ही जर बघाल www.imaginecup.com. अच्छा. त्या imaginecup.com या वेबसाईटवर तुम्हाला एक विषय दिलेला असतो की कम्युनिटी लिव्हिंग म्हणा किंवा प्राण्यांबद्दलची तुमची काय आत्मीयता आहे, त्यांना कसं तुम्ही सेव्ह करू शकाल याच्याबद्दल असा एक कुठला तरी थीम तयार करतात आणि त्या थीमवर जगात 200 टीम्स वेगवेगळ्या ठिकाणच्या पार्टिसिपेट करतात. अच्छा. आणि असेच 50 जजेस असतात, वेगवेगळ्या ठिकाणचे जजेस असतात. ते जजेस त्या 200 प्रोजेक्ट्सला जज करत असतात. बरोबर. त्याचा सुद्धा एक ब्लॉक तयार होतो प्रत्येक टीमचा आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं 200 पैकी एक शेवटच्या 30 टीम्स निवडल्या जातात आणि त्या 30 टीम्सला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलं जातं मायक्रोसॉफ्टद्वारे. मग तुम्ही तो प्रोजेक्ट करायचा आणि तो प्रोजेक्ट प्रेझेंट करायला तुम्हाला त्या वर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये ते बोलवतात. जसं मागच्या वर्षी पॅरिसला होतं, त्याच्या आधी सिओलला होतं. तर तिथे जायचं असतं आणि तिथे तुम्हाला तुमचं काम प्रेझेंट करण्याची संधी मिळते. त्याचा फायदा खूप होतो. एक तर तुम्हाला जग काय करतं ते कळतं. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन शेवटी फक्त तुमच्या बाजूच्या मुलाशी नाही आहे, तिथं अगदीच छोटीशी कॉम्पिटिशन आहे. तुमची कॉम्पिटिशन जगातला कुठलाही तुमच्या समवयीन जो विद्यार्थी आहे त्याच्याशी तुमची कॉम्पिटिशन आहे. कारण आता ग्लोबलायझेशनचं युग आहे. तर ग्लोबलायझेशनचे फायदे आपण नक्की घेतलेले आहेत, पण ग्लोबलायझेशन मधली कॉम्पिटिशन पण आता आपण हळूहळू फेस करायला लागू. त्याच्यामुळे फक्त तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये चांगले असून चालत नाही, तुमच्यासारख्या अनेक कॉलेजेसमध्ये तुम्ही कुठे आहात, म्हणजे तुमची स्केल काय झाली, तुमची स्केल ही ग्लोबल झाली. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला ब्राझीलच्या इंजिनियरशी कम्पीट करायचंय, तुम्हाला सौदी अरेबियातल्या इंजिनियरशी कम्पीट करायचंय, तुम्हाला दुबईतल्या इंजिनियरशी कम्पीट करायचंय, जपानच्या इंजिनियरशी कम्पीट करायचंय. तुमच्या कॉलेजपुरती तुमची कॉम्पिटिशन आता मर्यादितच नाही राहिली. तर त्या दृष्टीने जर तुम्ही प्रोजेक्ट तयार केलं तर तुम्ही एक चांगली लेवल अचीव्ह करू शकाल असं मला वाटतं. तर या विषयावर मला वाटतं आपण बरीच सविस्तर चर्चा केली आहे. हा भाग आपण इथेच संपवू. नमस्कार.